हाय हॅलो, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार. मी सुद्धा मजेतच आहे. तर मी खूप दिवसांनी म्हणजे महिन्यानी माझ्या रूमवरती चालले, म्हणजे माझं जे स्वतःचं घर आहे तिथे चालले. तर कमीत कमी 6 ते 7 महिन्यांनी चालले, कारण कसं आम्हाला कुठेच जाता आलं नाही, कारण मुलीची 10वी असल्यामुळे तिचे क्लास असतो. कारण ट्युशनला सुट्टी नसतेच, स्कूलला सुट्टी असते तरी ट्युशनला सुट्टी नसते. 2 दिवसाची सुट्टी घेऊन मी म्हणजे रूमवरती, एवढा पाऊस मध्यंतरी लागून गेला आहे, काय झालं आहे काय नाही काहीच बघितलं नाही आहे. त्यामुळे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा आजचा रूम दाखवणार आहे. रूम अगोदरही शेअर केला आहे, पण बघू आता एवढ्या दिवसानंतर काय झालं आहे. आणि इथे आता हे मध्ये रस्त्याचं काम चालू आहे, कारण आय थिंक इथे मोठं ब्रिज बनतं आहे. सो इथे खूप छान आहे. स्टार्टिंगला हिरवळ कशी असते, मस्त पाऊस भरला की इथे पाणीही भरतं रोडवरती, मीन्स ट्रॅकवरती, उल्हास नदीचं. आणि आम्ही जिथे राहतो तिथे आम्हाला कसलाच त्रास नाही, म्हणजे पाण्याचं वगैरे की पाणी भरे वगैरे असं काहीच नाही आहे, कारण तिथे पाणी भरायचा कुठला हे येतच नाही. आणि तर आज एवढ्या दिवसानंतर जाण्याची इच्छा, आणि 2 दिवस राहायचा प्लॅन केलेला आहे. मुलांना 2 दिवस सुट्टी, म्हणजे शनिवार रविवारी सुट्टी असते. मिस्टरांनीसुद्धा 7-8 दिवस सुट्टी घेतली आहे. म्हटलं चला तिथे पण 2 दिवस राहून यायचं, आणि मस्त खूप छान तिथलं वातावरण वाटते आम्हाला तिथे गेल्यावरती. तर ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच कमेंट करा छानशी, आणि लाईक पण करा. तर आता आम्ही वागणी स्टेशनला पोचणार आहे, आणि तिथून आम्हाला कमीत कमी 8 ते 9 मिनटं लागतात रूमवरती जायला. तर हे मैदान आहे, त्याच्यानंतर इथे बरीचशी काम चाललं आहे. आणि इथे पावसातून जाताना पूर्ण रस्ता चिखलाचा असतो. जी समोरची बिल्डिंग आहे ती आमची आहे सोसायटी. इथे लाईटचाही नाही आहे, रात्रीचं जाताना माणसं, लाईट नाही आहे, रस्ता धड नाही आहे, म्हणजे इथे सुविधा करण्यासारख्या आहेत, पण कुणी करत नाही, लक्षही देत नाही. ही मेन गोष्ट आहे तिथली. तर आता आम्ही रूमवरती पोचलो आहे, आणि इथलं मी जे चप्पल आहे जिन्यावरचं ते खाली ठेवलं आहे. कुठे पण चप्पल ठेवतात इथं राहणारी लोकं, काय जसं कोणी नसेल तर कसं पण राहायचं असं. तर आता दरवाजा पूर्ण उघडत नाही, कारण भरपूर दिवसांनी पावसाने पण कसं गच्च होतो ना, त्या पद्धतीने ते गच्च झालेलं वाटतं आहे मला. आणि मुलगा बोलतो की तू ओपन. आता रूमवरती पूर्णपणे म्हणजे असं पूर्ण धूळ झाले, भरपूर प्रकारे आतमध्ये धूळ आलेले. पूर्ण विंडो क्लोज करून जातो, पूर्ण बंद असा पडदे लावून जातो, सगळं जाते साफ करून जातो. पण कसं आता 6-7 महिन्याने आल्यानंतर हे व्हायचं. तर हे बघा आता किती वरचे कपडे पण खाली पडले आहेत, म्हणजे ते कपडे खराब कपडे आहेत, धूळ आली आहे. आणि ह्या बेडरूमच्या गॅलरीत जायला नको आहे, तिथे नेट लावले ते पूर्णपणे उडून गेले, आणि कबुतरांनी भरपूर सारी घाण करून ठेवली आहे. तेवढा वेळ आता साफसफाई करण्याला. हे आता किचन आहे, किचनमध्ये सुद्धा बराचसा कचरा झाला आहे. आता बघू आता किती वेळ लागेल एवढं सगळं क्लीन करायचं आहे. तर कसं जेरोन म्हणजे माझ्या नवऱ्याने पण भरपूर हेल्प करे, कारण एकटीने होणारच नाही आहे. त्याला मध्ये तू झाडू हे करून घे, नंतर मी पूर्ण असं धुवून वगैरे पुसून काढते.
सगळे रूम वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. आता किचन तेवढं राहिलं आहे. किचनमध्ये भांडी पण आहेत, ते सगळी धुवायची आहेत. ते धुवून घेते अगोदर. आणि इथे माझा पूर्ण म्हणजे खूप सारं सामान आहे माझं. आम्ही जिथे भाड्यानं राहतो तिथे एवढं सामान नाही नेलं आहे, कारण कसं भाड्याचं घर सारखं वर्षानुवर्ष खाली करावं लागतं, सामानाची वाट लागते. मग तर त्यामुळे सगळं इथे पण छोटीशी शेगडी आहे, छोटा सिलेंडर आहे, सगळं कबड सोपं वगैरे सगळं इथे ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा पण आम्ही 8 दिवसासाठी जरी आला तर आम्हाला कुठल्याच गोष्टीचा प्रॉब्लेम नाही झाला, म्हणून झाला नाही पाहिजे. तर हे सगळं अगोदर मी किचन साफ करून घेते. त्यानंतर एवढी सारी भांडी आहेत ती क्लीन करून घेतले. आणि जेवण मी येतानाच बनवून आणले, म्हणजे चपाती भाजी करून आणले. म्हणजे कसं आता आम्हाला इथे 3:30 वाजलेत हे सगळं पूर्ण क्लीन होईपर्यंत, आणि त्यानंतर जेवण घ्यायचं आहे. आणि इथे एवढं छान वाटतं ना, भरपूर पाऊस आहे, थंडगार वातावरण आहे. सगळं काम करून खूप थकायला झालं आहे. आता मी जेवण करतो आणि मस्त आराम करतो आहे. बाय बाय.